आपल्याला तो विषय सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे रस्त्यांचा विषय आहे. कदाचित काही लोकांना कंटाळा आपल्यातून येऊ शकतो की अरे आदित्य परत परत त्या विषयावर का बोलत आहे. पण जसा हा विषय मुंबईचा आहे तेवढाच हा विषय नवी मुंबईचा असू शकतो, ठाण्याचा असू शकतो, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर सगळीकडचा असू शकतो. कारण हा विषय फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ज्या ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत, ज्या ज्या शहरांमध्ये महापौर नाही आहेत, ज्या ज्या शहरांमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, तिथे एकंदर जो काही घोटाळा सुरू आहे तो आम्ही आपल्यासमोर आणलेला आहे. जानेवारीमध्ये पहिली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल रस्त्यांचे विषय मी घेत होतो हा विषय, आणि तेव्हा देखील मी सांगितलं होतं की हा रस्त्यांचा जो विषय आहे तो केवळ घोटाळा आहे, घोटाळा आणि घोटाळाच आहे. दुसरं या सरकारने, खोके सरकारने काही दुसरं केलेलं नाही आहे. मागच्या 10 दिवसातच आपण एक इथेच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगितलं होतं, मुंबईकरांना सांगितलं होतं की हे जे 5 कॉन्ट्रॅक्टर मुंबईत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेत, वेगवेगळे पॅकेट्स दिले गेलेत, पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आणि CMOमध्ये कोणाला कोणाला पाकिटं गेलेत मला माहिती नाही, पण हे सगळे जे पॅकेट्स गेले होते त्याच्यातून एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशनची नोटीस गेली होती. ती टर्मिनेशनची नोटीसची मुदत ह्या 26 ऑक्टोबरला संपलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या टर्मिनेशनच्या नोटीसला त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तर दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची एक हिअरिंग होणार आहे. लक्ष आम्ही सगळेच ठेवून आहोत कारण हा विषय विधानभवनात देखील चर्चेला आला होता. हा विषय आमच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्समधून अनेकदा विचारला गेला आहे. अरे जरा दार बंद करा ना, कोण आहेत ते, आत ये किंवा बाहेर थांबा. हा विषय वेगळ्या वेगळ्या माध्यमातून उचलला होता आणि साधारणपणे आपल्याला आठवत असेल ही टर्मिनेशनची नोटीस संपल्यानंतर आम्ही देखील सांगितलं होतं की आता चौकशीत आणि हिअरिंगमध्ये काय नक्की होणार आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे. प्रश्न हाच येतो की येत्या आठवड्यात ह्या कॉन्ट्रॅक्टरचं हिअरिंग दिलं जाणार आहे का, आणि ते हिअरिंग दिलं गेल्यानंतर खोके सरकार सेटलमेंटसाठी बघणार आहे की खरोखर या कॉन्ट्रॅक्टरला जशी चौकशी होती, जसं काही आपण टर्मिनेशनची नोटीस पाठवलेली तसं टर्मिनेट करून ब्लॅकलिस्ट केलं जाणार, ह्याच्यावर आमचं लक्ष आहे. जसं हा विषय एक आहे ह्या एका कॉन्ट्रॅक्टरचा, तसं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा विषय हाच आहे की साधारणपणे 1000 कोटीची कामं मुंबईच्या ईस्टर्न सबअबमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचा एक आत्ता काम जे चाललेलं पूल पडलेलं आहे चिपळूणमध्ये, त्या पुलाची नक्की काय पुढे चौकशी झाली, काही रिपोर्ट आलेला आहे का, त्या कॉन्ट्रॅक्टरवर काही कारवाई होणार आहे का त्या पूल पडल्यासाठी, आणि जर तिथे कारवाई होणार असेल तर मुंबईतल्या कामाबद्दल काय, हा देखील प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेला आहे. एकंदर आज तारीख काय मला सांगा, 28, म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिना गेलेला आहे, बरोबर आहे. फेअर सीझन, आपण वर्षानुवर्ष मुंबईमध्ये जे रिपोर्टिंग करत आलेलं आहात, मुंबई महानगरपालिकेचं रिपोर्टिंग करत आलेलं आहात, साधारणपणे मुंबईत रस्त्याची कामं जी होतात किंवा कुठचीही कामं महत्त्वाची होतात ती 1 ऑक्टोबर ते 31 मे हा फेअर सीझन आपण पकडतो. पण मला तुम्ही सांगा, जे काही कामं 21-22च्या सालातली सुरू झाली होती, 2500 कोटीची रस्त्याची जी कामं होती, ती जी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितलं होतं की 24 ते 36 महिने लागतील पावसाळा वगळून, ही कामं एकतरी सुरुवात झाली का या रस्त्यांच्या कामाला. काही कामं तर अगदी सोपी होती, मिलिंग फिनिशिंगची कामं होती, ॲस्फॉल्ट मॅस्टिकची कामं होती, पण त्या कामाला सुरुवात झाली नाही. म्हणजे 2500 कोटीची कामं अशीच्या अशी पडलेली आहेत. 21-22ची कामं आता 24 उजाडेल तरी देखील ही कामं सुरू झालेली नाही आहेत. माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की खोके सरकारकडून एक वेगळ्या प्रकारचा दबाव आहे ट्रॅफिक पोलीसच्या यंत्रणेवर की तुम्ही पोलिसांच्या NOC देऊच नका, म्हणजे सांगता येईल की ट्रॅफिक पोलीसच्या NOC मिळालं नाहीत म्हणून ही कामं सुरू झाली नाहीत. कारण ह्यांना हे दाखवायचं आहे की डांबरीकरणची जी कामं आहेत, रिपेअरची जी कामं आहेत, ॲस्फॉल्ट मॅस्टिकची जी कामं आहेत, मिलिंग फिनिशिंगची जी कामं आहेत, ही कामं सगळी आता रखडलेली आहेत आणि आता कॉन्क्रिटीकरणच्याच कामाला आम्ही जोर देतो. पण ते तरी करा. जी तसं मी सांगितलं 2500 कोटीची जी कामं आहेत ती रखडलेली आहेत. दुसऱ्या बाजूला जी मागच्या वर्षी म्हणजे ह्या जानेवारीपासून 6500 कोटीची जी कामं आहेत, नारळ फोडलेला, मोठा गाजावाजा केलेला, होर्डिंग्स लावलेले, ॲड्स दाखवले, बॅनर्स लावले, हे सगळं करून मी जे प्रत्येक महिन्यात आपल्याला सांगत आलो की हा घोटाळा आहे, ही 6000 कोटीची कामं, त्याच्यात 650 कोटी ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे आमच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर अडवून धरले त्यांनी, आणि योग्यपणे अडवून धरले. जे 450 कोटी होते एस्टिमेट वाढवून त्यांनी दाखवले होते, 8% त्यांना जो फायदा होत होता तो आम्ही बोलल्यानंतर तो अडवायला लागला. म्हणजे साधारणपणे 1000 कोटी मुंबईचे आम्ही तिथेच वाचवले.
पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या खोके सरकारमध्ये नुसतं कॉन्ट्रॅक्टर्सचे लाड चाललेले आहेत, पण कामं कुठेही होत नाहीत. मला वाटतं एका नेत्यांचं काही वर्षापूर्वी स्टेटमेंट होतं, सगळी कामं पेपरवर आहेत, जमिनीवर काही नाही. तशीच परिस्थिती आज उद्भवलेली आहे की आज जवळपास मुंबईमध्ये 8,500 कोटीची कामं रस्त्याची, छोट्या गल्ल्या असतील, मोठे रोड्स असतील, ही कामं अशीच्या अशी पडलेली आहेत. एकसुद्धा काम आज ऑक्टोबर संपत आलेलं आहे, कामाला सुरुवात झालेली नाही आहे. ट्रॅफिकच्या अजून परवानग्या मिळालेल्या नाहीत किंवा घेतल्या गेल्या नाहीत किंवा असं सांगितलं गेलं की देऊ नका. बाकीचे जे 42 यंत्रणा असतात त्याच्यातून अजून कोऑर्डिनेशन सुरू झालं की नाही मला माहीत नाही. जर असंच ऑक्टोबर निघून गेला, नोव्हेंबर आता येईल, नोव्हेंबर निघून जाईल, मग परत 31 मेपर्यंत कुठची कामं पूर्ण होणार आहेत आपल्या मुंबईमध्ये? आज मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांना विचारू इच्छितो आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो, कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, की अशी किती शहर आहेत जिथे रस्त्याची कामं, सगळं काम टेंडर वगैरे झाल्यानंतर देखील अजून कामं सुरू झाली नाहीत. आणि पुन्हा एकदा विचारतो मी, म्हणजे कालच्या ट्विटसारखं नाही आहे, पुन्हा नाही, मी परत एकदा विचारतो की ही कामं सुरुवात कधी होणार? आणि ही कामं जर सुरुवात झाली ह्या कामांना, तर मग प्रदूषणाचं काय? कारण आज आपण पाहताय जे मुंबईत प्रदूषण होतं आहे ते इतर कुठच्याही कारणामुळे नाही, पण धुळीमुळे होतं आहे. जे मार्चची गाईडलाईन होती प्रशासकांची, तशीच गाईडलाईन काल परवाकडे यांनी काढलेली आहे, डिट्टो सेम टू सेम काढलेली आहे. मग मार्चमध्ये आणि आत्ताच्या गाईडलाईनमध्ये नक्की फरक तरी काय आहे, अंतर तरी काय आहे आणि काय बदललं? एका बाजूला आपण बघतोय बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचंच ऐकलं जातं, पण दुसऱ्या बाजूला हे जे सगळे आपण पाहतोय की जिथे जिथे कन्स्ट्रक्शन साईट असेल, जिथे जिथे सरकारी कन्स्ट्रक्शन साईट असेल, म्हणजे कुठे काही बिल्डिंग बनत असेल, कुठे फ्लायओव्हर होत असेल, कुठे मेट्रोचं काम होत असेल, तिथून जी धूळ येत आहे त्याच्यावर काही निर्बंध आणण्यासाठी, ते आटोक्यात आणण्यासाठी काही आपण प्रयत्न करत आहोत का? की गाईडलाईन नुसतं पेपरवर आणि गाईडलाईन नुसतं हवेत, पण प्रदूषण पण हवेत? हे असं आता मुंबईत झालेलं आहे. आणि मुळात मुंबईमध्ये 24 वॉर्ड्समधून अजूनही 15 वॉर्ड्समध्ये वॉर्ड ऑफिसर नाही. मी ऐकलं परीक्षा झालेली आहे, रिझल्ट आलेले आहेत, पण पोस्टिंगसाठी खोके मागितले जातात. अशी ह्या मुंबईची परिस्थिती करून ठेवलेली आहे. नक्की कुठचा उद्योग ह्या राज्यात येणार आणि मुंबईत येणार जर अशी परिस्थिती करून ठेवली? एका बाजूला आपण पाहतोय 8,500 कोटीची रस्त्याची कामं अडलेली आहेत, दुसऱ्या बाजूला 15 वॉर्ड ऑफिसर नाहीत, कचरा उचलला जात नाही आहे, आणि प्रदूषण वाढत असताना नुसतं गाईडलाईन म्हणून म्युन्सिपल कमिशनर काहीतरी काढत असतात. पण हे सगळे जे गाईडलाईन मार्चमध्ये काढले किंवा आत्ता काढले, ह्या गाईडलाईनला न पाळणारे लोक किती आहेत? त्याच्यावर काही कारवाई झाली का? स्टॉपवर्क दिलं आहे का? काही पेनल्टी लावली आहे का? कुठेच काही कोणाकडे काही आता पत्ता नाही, पण नुसतं आरोप करायचे आणि मग काहीतरी गाईडलाईन्स काढायची. हे घाणेरडं राजकारण, प्रदूषित राजकारण आज आपल्या राज्यात झालेलं आहे. म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जनतेला हेच सांगणार आहे की ह्या 8,500 कोटीचे जे काही घोळ आणि घोटाळा यांनी करून ठेवलेला आहे, आमचं सरकार लवकरच येणार आहे आणि सरकार आपल्या आशीर्वादानंतर आल्यानंतर ह्या सरकारमधून ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार, म्हणजे करणार. ज्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांना टाकणारच. कारण आमची मुंबई लुटलेली, आमचा महाराष्ट्र लुटलेला आम्हाला कोणी चालणार नाही. त्यांना जेलमध्ये आम्ही टाकणारच. आणि जे काही ह्यांनी आता सगळ्या राज्याचं आपण पाहतोय एकदम घाणेरडं प्रदूषित राजकारण करून ठेवलेलं आहे, ते सुधारण्यासाठी आम्ही पुढे आलेलो. आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात, येत्या आठवड्यात ह्या हिअरिंगवर जे काही होणार आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे. सेटलमेंट होणार की ब्लॅकलिस्टिंग होणार, हाच मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, 5 पाकिटं जी दिलेली आहेत त्याच्याबद्दल काय आहे, ह्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. दुसऱ्या कोणाकडून नाही, तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून, ज्यांनी आम्हाला सांगितलं की एका वर्षात खड्डेमुक्त आम्हाला रस्ते देणार. मुंबई महापालिकेचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, जे मला असू दे किंवा आता दहिसर विरारचा जो कॉरिडॉर आहे तो आम्हीच सुरू केलेला आहे. तर ते फोटो हे लावतात. प्रोजेक्टचे प्राइस जे आहे, प्राइस एस्केलेशन जे आहे ते पद्धतीनं वाढताना दिसून येत आहे. कारण त्याचं कारण जे आहे ते नाही, जर आपण पाहिलं तर एकंदर रस्त्यांचं घोळ MSRDCचं असो, MMRDC असो किंवा BMCचं असो, सगळीकडे आता तेच झालं आहे, प्राइस एस्केलेशन चाललेलं आहे. आणि मुंबई महानगरपालिकेत आम्ही सतत हे सांगत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी हे आटोक्यात आलेलं आहे. पण जे खिशे भरायचे चाललेले आहेत ते अजूनही सुरू आहे. म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरवर दबाव आहे की काम सुरू करू नकोस, पण पैसे देतात ते आम्हाला परत दे. हा कॉन्ट्रॅक्टरचा जो दबाव आहे तो आपल्यासमोर आलेला आहे. बघा, ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन वगैरे सगळे गुजरातला पाठवलं ना, गुजरातच्या मंत्र्यांना आम्ही उत्तर देत नाही. अच्छा, आपण एकच म्हणजे बाकीच्यांना पटलेलं आहे का?
काल मी ह्याच्यावर भाष्य केलेलं आहे. वेदांत, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्क ड्रग पार्क, 40 गद्दार, आता डायमंड बोर्ड्स, बुलेट ट्रेन यायच्या आधी एवढं सगळं पाठवलेलं आहे. विचार करा, बुलेट ट्रेन आल्यानंतर किती काय पाठवतील. बुलेट ट्रेनची पण जागा BKC मधली फुकट दिलेली आहे. त्याच्यात महाराष्ट्र शासनाची इन्व्हेस्टमेंट आहे. मग नक्की हे सरकार कोण चालवतंय, कुठून चालतंय, हा प्रश्न येतोच ना. आदित्यजी, गेले काही महिने तुम्ही हा रस्त्यांचा मुद्दा लावून धरलाय. नेमका तुमचा आरोप कोणावर आहे? कॉन्ट्रॅक्टर्स, महापालिका प्रशासन की मी राज्य? प्रत्येक पत्रकार परिषदेत हे सांगितलेलं आहे की मी कॉन्ट्रॅक्टर्सचं अजूनही नाव घेतलेलं नाही आहे. कारण एक सत्य आहे की कॉन्ट्रॅक्टर्सच काम करत असतात. तो कोणीही कॉन्ट्रॅक्टर असो ते काम करत असतात. जो काम करतो त्याला कॉन्ट्रॅक्टर बोलतात. माझा आरोप आणि माझा आक्षेप ही जी पद्धत आता लावलेली आहे, जिथे सगळीकडे एस्केलेशन आपण सगळीकडे खोक्यांचं जे कारभार चालू आहे आणि हा जो घोटाळा आहे, म्हणजे कागदपत्रावर सगळं आहे पण कुठेही रस्त्याचं एक सुद्धा काम पूर्ण झालेलं मला दिसत नाही आहे. ह्या घोटाळ्यावर माझा आक्षेप आहे. आणि ह्या घोटाळ्यात जे कोण दोषी असतील, मंत्री असतील किंवा प्रशासक असतील किंवा कोणी अधिकारी असतील, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. म्हणजे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते क्लीन आहेत असं तुमचं मी हेच तर सांगतो, ही पूर्ण एक यंत्रणा जी बसवली आहे. आता हे जे आम्ही बोललो त्याच्यात 1000 कोटी कॉन्ट्रॅक्टर्सचे आम्ही अडवून धरलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ते आपल्या माध्यमातून धरले आहेत. कारण आपण जेव्हा बोलतो इथे एकत्र तेव्हा जनता ऐकते. आणि म्हणून जी वरपासून खालती यंत्रणा आहे, कॉन्ट्रॅक्टर्सपासून सगळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदार आहेत. 93% असे तरुण मतदार आहेत ज्यांनी रजिस्टरच केलं नाही. याचं कारण सध्याची राजकीय परिस्थिती असू शकते का? मला वाटतं ते असू शकतं. पण एक आहे नक्की की मतदार जिथे जिथे आपण पाहताय भ्रष्ट सरकार आहेत, तिथे त्या भ्रष्ट सरकारांना पाडून नवीन चांगली सरकार आणतात. कर्नाटकमध्ये आपण पाहिलं, मध्य प्रदेशमध्ये असं होणार आहे आणि आपण पाहताय महाराष्ट्रात देखील होणार आहे. जिथे जिथे खोक्यांचं सरकार, जिथे जिथे भ्रष्ट राजकारण चालू आहे, प्रदूषित राजकारण चालू आहे, तिथे असं होणार, बदल होणार. हायकोर्टानं आदेश देऊन ही सिलेक्ट निवडणुका ज्या आहेत ते टाळत आहेत आणि परत आता नवीन नोंदणी करण्याचं काय? ते आम्ही नोंदणी करू आणि पुन्हा एकदा जिंकू. मला जास्ती महत्त्व विरोधकांना द्यायचं नाही आहे. पण एक निश्चित हे सरकार घाबरट आहे, हे कळलेलं आहे. डरपोक सरकार आहे. काही ट्विट जे आहे ते दाखवलं. एक मिनटं, इथून येतो तो. उदय सामंतांनी जे ट्विट केलं त्याच्यात त्यांनी सचिन वाझेंचा देखील उल्लेख केलेला आहे. त्या प्रकरणानंतर महाराष्ट्राची बदनामी झाली, उद्योजक घाबरले आणि त्याच्यानंतर मोठे उद्योग हे महाराष्ट्राबाहेर गेले असं एकंदरीत. बघा, जाऊ दे. काही काही लोकांवर आपण जास्ती भाष्य करत नाही, कारण ते जे त्यांचं मंत्रिपद आहे त्यांना सांभाळता येत नाही आहे. तर कशाला जास्ती बोलायचं त्यांच्यावर. कारण म्हणजे महाराष्ट्राच्या वतीनं मी परत येईनचा एक ट्विट केलं होतं, नंतर त्यांनी डिलीट केलं. परंतु एक संभ्रमाचं वातावरण होतं. मुख्यमंत्री कुठे होते तेव्हा? मुंबईत होते की दिल्लीत होते? परंतु काय वाटतं, नाही, पण मुख्यमंत्री कुठे होते? घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? मुंबईत होतं. मुंबईत होते नक्की ना? पण हे- परवा जाऊन आलेत पण दिल्लीला. हो. पण हे ट्विट नंतर डिलीट केलं. मी काल खरं माझी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची भेट झाली. हे आपल्याला गुपित माहिती नसेल. आणि मी त्यांना विचारलं की कल शब आप कहाँ थे, कल शब आप कहाँ थे? तो उन्होंने हंस के बताया कि ऐसी बातें क्यों पूछते हो जो बताने के लायक नहीं है. पहले शर्माए फिर हंस के बोले. नाही तर तुम्ही हेडलाईन चालवाल की कोणतरी हुडीमध्ये गेलं. पण मुख्य गोष्ट अशी आहे, आता अर्थात कालचं जे ट्विट आहे त्याच्यावर पण आपण प्रश्न विचारू शकाल. अनेक लोक काय 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 बोलत असतात त्याच्यावर प्रश्न विचारू शकाल. पण एक नक्की मी इथे मान्य करीन की ही ताकद जी आहे ही जनतेची ताकद आहे, आपली प्रेसची ताकद आहे की आपल्या माध्यमातून हा रस्त्याचा जो विषय घेतला आम्ही. मग स्ट्रीट फर्निचरचा विषय असेल तो पण आता बघा चौकशीमध्ये आहे. चौकशी असून पुढे काय झालं हे कळलं नाही, पण पैसे अडलेले आहेत. घोटाळा तिथे आपण काही ना काही थोडेफार रोखू शकलेलो आहे. पण त्या घोटाळ्याची आम्ही चौकशी करणार. स्ट्रीट फर्निचरवर आमचं लक्ष आहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनच्या घोटाळ्यावर आमचं लक्ष आहे. आणि हे रस्त्यांचे जे घोटाळे आहेत ते आम्ही जनतेसमोर आपल्या माध्यमातून आणले. मी खास आपले आभार मानेन की आपण जेव्हा हे दाखवता तेव्हा ह्या घोटाळेबाज सरकारला, खोके सरकारला हे मान्य करायला लागलं की कुठे ना कुठेतरी गडबड आहे. त्यांना 650 कोटी जे ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे होते ते थांबवावे लागले. त्यांना 400 कोटी जे चुकीचे एस्टिमेट दाखवलेले ते थांबवायला लागले. त्यांना ह्या सगळ्या रस्त्यांच्या ह्याच्यावर चौकशी लावायला लागली आणि एकाला टर्मिनेशन नोटीस द्यायला लागली. इथपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. म्हणजे हा घोटाळा मान्य केलेला आहे त्यांनी. पुढचं पाऊल हेच असेल किंवा जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करणार. आदित्यजी, पण तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ताशेरे ओढले जाते, नजीकच्या काळात राज्यात नेतृत्व बदल शक्यता वाटते? निवडणूक तर लावा, त्याच्यात तर मग पूर्ण सरकार बदलेल. पण एक आहे, नक्की आहे की हे सगळं जे भ्रष्ट सरकार आहे ह्याच्यात भाजपला आनंद मिळत आहे का? काही ह्याच्यात भाजपला काही आनंद वाटत आहे का की एवढं भ्रष्ट सरकार, ज्यांच्यावर चौकशा लागल्या, ज्यांच्यावर भाजपनीच आरोप केले
जे भाजपचे कार्यकर्ते कदाचित त्यावेळी लढले असतील आमच्यासोबत ह्या भ्रष्ट लोकांच्या विरोधात, ते आज त्यांच्यासोबत बसलेले आहेत. आज बघा ना, रस्त्यांचा घोटाळा आहे, आणि रस्त्याचा घोटाळा असो, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो, जेव्हा मी सातत्याने विषय लावून धरलेला आहे, जेव्हा त्यांना वाटतं की अधूनमधून काहीतरी नवीन होईल, तेव्हा भाजपचं कोणतरी आमदार किंवा कोणतरी मध्ये पत्र टाकताना सांगतं बघा आम्ही पण विषय घेतला, चला एकत्र या, आपण दाखवूया सगळे भ्रष्ट कारभार कसा मुक्त करायचा असतो महाराष्ट्रातून. पण ते जे कोणी लोकप्रतिनिधी पत्र लिहित असतील, मी त्यांना हेच सांगेन की मी जसं सातत्याने विषय हा धरलेला आहे, तसं आपण पण या पुढे बोला, आणि कोण भ्रष्ट आहे आपल्याला माहिती आहे बोला. मी जसं सांगतोय की हे भ्रष्ट कारभार कोण करते बोला. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई के जो रास्ते हैं उनके बारे में बता रहे हैं कि स्कैम हुआ है, क्या कहना चाहिए? बिल्कुल, आप ही के माध्यम से पिछले 10 महीनों में हमने रास्तों का विषय लिया है. आपने देखा होगा जो हमारे इलीगल सीएम है, जो खोखे सरकार के सीएम है, वो हर बार कहते हैं कि इसमें कोई घोटाला नहीं, लेकिन मैं ये हर बार कहते आया हूँ कि ये स्कैम है. और इसी वक्त आज जैसे हम बात कर रहे हैं, एक कॉन्ट्रैक्टर को, जो साउथ मुंबई के कॉन्ट्रैक्टर है, उनको एक टर्मिनेशन नोटिस दी हुई थी. 1 महीना उनका जो था, 15 दिन थे, वो पूरे हुए हैं, और उसके बाद अगले हफ्ते में हियरिंग शायद होगा. बीएमसी ये हियरिंग लेगी. यही दिलचस्पी की बात है कि इस हियरिंग में सेटलमेंट होने वाली है या ब्लैकलिस्टिंग होने वाली है. वैसे ही दूसरी बात है, जो ईस्टर्न सबब के कॉन्ट्रैक्टर है, जिनको एक बड़ा पैकेट दिया है लगभग 1000 करोड़ का, वो कॉन्ट्रैक्टर जिस ब्रिज पे काम कर रहे थे चिपळूण में, वहाँ का ब्रिज गिर गया है. तो कुछ उस पर इन्वेस्टिगेशन हुआ है, इंक्वायरी हुई है, और उसी कॉन्ट्रैक्टर को आप ये काम देने जा रहे हो या कुछ बदल होने वाला है, इस पे बात है. लगभग 8,500 करोड़ के काम इस मुंबई में आज भी शुरुआत नहीं हुए, जबकि टेंडर्स दिए हुए, कॉन्ट्रैक्ट्स दिए हुए. तो ये घोटाला है, और मैं यही कहना चाहता हूँ कि एक जो ताकत बनी है जनता की और हम सब लोगों की, कि ये जो पूरा स्कैम है जनता के सामने ला पाए, इसी की वजह से आज इंक्वायरी चल रही है, इन्वेस्टिगेशन चल रहा है, लेकिन कहीं ना कहीं सेटलमेंट के दृष्टिकोण से चल रहा है. हमारी जब सरकार बनने वाली है, आते ही चुनाव में, उस सरकार हमारी बनने के बाद, वो सरकार बनने के बाद जो भी इसमें गिल्टी हो, फिर मंत्री हो, अधिकारी हो, कॉन्ट्रैक्टर हो, सब पे कार्रवाई की जाएगी. क्योंकि मुंबई की लूट और महाराष्ट्र की लूट हमें बिल्कुल, हम ये नहीं करेंगे, इसके मान्य नहीं करेंगे. कल के ट्वीट के बारे में आपने बात कही कि मैं नहीं कहूँगा कि पुनः ये, क्या कहना चाहते हैं? अरे अभी उनसे पूछो कि पुनः आने वाले कि नहीं, लेकिन मैं ये बात कहूँगा कि ये जो भ्रष्ट सरकार बनी हुई है, जिसका जन्म खोखो से हुआ है, इसे अभी जनता नाकारने वाली है, जनता इसे भगाने वाली है. जनता अगर आप देखें तो हैरान है, त्रस्त है कि हर क्षेत्र में, कृषि क्षेत्र हो, उद्योग क्षेत्र हो, अगर आप देखें तो एमपीएससी यूपीएससी के एग्जाम्स हो, जो भी पोस्टिंग चाहिए हो, ये सरकार पैसे मांगती है. अगर कर्नाटक की सरकार 40% की सरकार हो, तो ये तो 1000% की सरकार है, 100,000% ये करप्ट सरकार है. जिस तरह से कल प्रधान इंडिया अलायंस में हर कोई एक दूसरे का साथ देना चाहिए, ऐसे में अलग अलग स्टेटमेंट आ रहे हैं. शरद पवार ने भी स्टेटमेंट दिया कि लोकसभा चुनाव में मोदी सरकार बदलेगी या नहीं, ये बोल नहीं सकते, यानी कि वो इंडिया अलायंस पर खुद एक अविश्वास दिखा रहे हैं. मुझे लगता है ये अभी मैं आपसे सुन रहा हूँ, इसको मैं खुद पढ़ना चाहूँगा, फिर उसी पे बात करना चाहूँगा. और आज जैसे मैंने कहा कि ये सबसे बड़ा जो स्कैम है मुंबई में, लगभग 6,000 करोड़ प्लस 2,500 करोड़, उस पर मैं बात करना चाहूँगा, क्योंकि नहीं तो हमारा जो लक्ष्य है वो इधर उधर इतना जाएगा. तो मुझे लगता है कि इसी पे आज बात रखें, क्योंकि आप ही के माध्यम से हमने इस घोटाले को जनता के सामने लाया है. और मैं यही विनती करूँगा आपसे कि ये जो बात है उसको जनता तक लेके जाए, समझाए, क्योंकि जनता को पता है, जनता भी हैरान है कि पिछले 1-1.5 साल में कहीं भी कुछ विकास के काम नहीं हुए. विकास हुआ होगा तो 40 गद्दारों का हुआ है, बाकी कुछ नहीं. अरे ये सवाल इसलिए इतना इम्पोर्टेंट था, आपने जो रोड कॉन्ट्रैक्ट का की बात उजागर की, वो तो हमने लिया. इंडिया अलायंस इसलिए इम्पोर्टेंट है कि पूरे देश में एक आप माहौल बनाना चाहते हैं कि बीजेपी को हराना है, बट ऑब्वियसली कि ये आपको करना है. ऐसे में एक दूसरे का साथ देकर एक दूसरे को मोराल बूस्ट करना चाहिए. ऐसे में इस तरह के बयान जो आपने कहा उनको हराना है, क्यों हराना है, उसकी बात मैं कह रहा हूँ. तो धन्यवाद. सर, उदय सामंत के